हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. सो आज आपण बघणार आहोत नवीन टॉपिक, त्याचं नाव आहे रिस्क मॅनेजमेंट. तर रिस्क मॅनेजमेंट तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं की स्टॉक सिलेक्ट करणं. जसं की तुम्हाला सेटअप दिलेले आहेत मी वेगवेगळे, अगदी महत्त्वाचे जे सेटअप मीही करते. पण तुमच्याकडे सेटअप जरी अगदी चांगला आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग छान आहे, तरी चालत नाही. तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट पण खूप चांगलं आलं पाहिजे. ठीक आहे, रिस्क मॅनेजमेंट तुमच्याकडे जर असलं तर तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर बनू शकता. तर आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला 5 पॉईंट देणार आहेत. 5 पॉईंट देणार आहेत, ते 5 पॉईंट जर तुम्ही फॉलो केले तर तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर बनाल म्हणजे बनाल. तर जाऊया आपण चार्टवरती आणि तिथे डिस्कस करूयात. ओके, रिस्क मॅनेजमेंट. आता याच्यामध्ये हे 5 पॉईंट आहेत, अगदी महत्त्वाचे. त्याच्यातला आपण पहिला पॉईंट बघूयात. आता तुम्ही नवीन ट्रेडर आहात हे मी गृहीत धरते. ठीक आहे, तुम्ही न्यू म्हणजे बिगिनर आहात. ठीक आहे, न्यू ट्रेडर आहात. तुमच्याकडे सेटअप आहे, तुम्हाला माहिती आहे की स्टॉक्स निवडता सुद्धा येतात. ठीक आहे, आणि फक्त ते माहीत असून चालत नाही, तर ही गोष्ट महत्त्वाची आहे. ठीक आहे, रिस्क मॅनेजमेंट. त्याचा पहिला जो पॉईंट आहे तो आहे पोझिशन सायझिंग. आता तुमच्याकडे जरी चांगला पैसा असेल आणि तुम्हाला सेटअपही माहीत आहे, पण जर नवीन आहात आणि पोझिशन सायझिंग जर तुम्ही डायरेक्टली खूप मोठी ठेवली तर चालणार नाही. ठीक आहे, तुम्हाला हळूहळू पोझिशन सायझिंग वाढवायची असते. पण तुम्हाला कॉन्फिडन्स गेन करण्यासाठी तुम्हाला पोझिशन सायझिंग कमीच ठेवावी लागेल. इनिशियली कमी ठेवावी लागेल. जसं जसं कॉन्फिडन्स वाढेल तशी तशी तुमची ॲक्युरेसीसुद्धा वाढेल. मग हळूहळू तुम्ही एक जसं की 3-3 महिन्यांनी किंवा 6-6 महिन्यांनी पोझिशन सायझिंग वाढवू शकता. पण जर मी स्टार्ट करते आहे आजपासून, तर जेवढा माझं कॅपिटल आहे जवळपास, समजा माझं 50, जर इंट्राडे म्हणते आहे की ते 50,000 आहे, किंवा जर मी स्विंगसाठी 2 लाख रुपीज यूज करते. ठीक आहे, स्विंगसाठी 2 लाख रुपीज जर मी यूज करते, तर तेवढाच अमाऊंट मी यूज करणार नेक्स्ट 6 मंथपर्यंत. त्या 6 महिन्यात मी खूप काही शिकणार. ठीक आहे, माझा कॉन्फिडन्स वाढेल, ॲक्युरेसी वाढेल, आणि हळूहळू मग मला कळायला लागेल की हां, ह्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग एवढी छान आहे, तर मी आत्ता कॅपिटल वाढवू शकतो. तर वाढवणारही, तर मी कसं वाढवणार, की जर मी 2 लाखनी करते आहे, स्विंगचं म्हणते, जर मी 2 लाखनी करते आहे तर मी डायरेक्ट 4 लाख आणणार का? नाही, मी हळूहळू कॅपिटल ग्रो नाही, ॲड करणार. ठीक आहे, हळूहळू मी कॅपिटल त्याच्यामध्ये ॲड करणार. अगदीच मोठ्या अमाऊंटनी मी ट्रेडिंग करायला निघणार नाही. तशाच प्रकारे सेम इंट्राडेसाठी सुद्धा जर तुम्ही इनिशियली 20,000 जरी यूज करता आहे, तर तुम्ही जवळजवळ 4 महिने सेम कॅपिटलनी तुम्ही ट्रेडिंग करा. ठीक आहे, 20,000नीच तुम्ही 4 महिने जवळपास ट्रेडिंग करा. कन्सिस्टन्सी येऊ द्या. ठीक आहे, तुमचं कॉन्फिडन्स गेन होऊ द्या. त्याच्यानंतर मग तुम्ही 20,000मध्ये परत, म्हणजे 20चे 25,000नी करू शकता. त्याच्यामध्ये परत 2-3 महिने झाले की 25 टू तुम्ही 30,000वरती येऊ शकता. अशा प्रकारे हळूहळू कॅपिटल तुम्हाला वाढवायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, ठीक आहे, पोझिशन सायझिंग. आणि कसं होतं, तुम्ही जर नवीन आहात, अगदी मोठ्या पोझिशन सायझिंगनी तुम्ही जर ट्रेड करायला सुरुवात जरी केली आणि तुम्हाला इनिशियली जर लॉस व्हायला लागले, तर तुमचा कॉन्फिडन्स लूज होणार आहे इथे. म्हणून जर तुम्हाला एखादा समजा ब्रेकआउट झालेला आहे, स्विंगमध्ये ब्रेकआउट झालेला आहे, आणि तुम्हाला पोझिशन सायझिंग जर तुम्ही मोठी, म्हणजे चांगले क्वांटिटीज तुम्ही बाय केलेल्या आहेत, आणि 2% तो स्टॉक आलेला आहे, 2% आलेला आहे, आणि तुम्ही काय करता की पोझिशन सायझिंग जास्त असल्यामुळे तुम्हाला प्रॉफिट पण जास्त दिसणार, तर तुम्ही 2%वरतीच निघून जातात. तर तो जो ट्रेंड असतो कॅप्चर करायचा, मिनिमम 5% मी तुम्हाला सांगत असते, तर तो कॅप्चर आपण करत नाही. ठीक आहे, अर्ली प्रॉफिट बुक करून घेतो. तर तुम्हाला ट्रेंड जर कॅप्चर करायचा आहे, छान टार्गेटपर्यंत जर होल्ड करायचं आहे, काही काही लोकांचे वेगवेगळे टार्गेट्स असतात, हे असतात 8%, कोणाचे 5%, कोणाचे 10%सुद्धा असतात, आणि ते अचीवसुद्धा करतात. ठीक आहे, तर पोझिशन सायझिंग जर कमी असली तरच तुम्ही ट्रेंड कॅप्चर करायला लागणार. ठीक आहे, तर इनिशियली ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे, पोझिशन सायझिंग. त्याच्यानंतर आहे एक्सेप्ट स्टॉप लॉस. आता
आपण काय करतो की समजा इंट्राडेमध्ये जरी आपण एंट्री केली, आपल्याला माहिती आहे की कुठे स्टॉप लॉस आहे. मी तुम्हाला शिकवलेलंही आहे. खूप सारे लाईव्ह ट्रेडिंग करतानाचे व्हिडिओसुद्धा आहेत. यूट्यूबवरती जाऊन बघा. तर स्टॉप लॉस जिथे आहे आपण ठरवतो की इथे माझा स्टॉप लॉस आहे. स्टॉक तिथे येतोही, तरी मी स्टॉप लॉस घेत नाही. मी तो होल्ड करते आणि असं करत करत तो हळूहळू खाली येत राहतो आणि माझा लॉस वाढत राहतो. आणि माझं एक्सपेक्टेशन काय असतं की तो सेम स्टॉक ज्याच्यामध्ये मी माझं पोझिशन चालू आहे, तो सेम स्टॉक वरती येऊन जाईल. ॲटलिस्ट ब्रेक इव्हनवर जर आला तर मी कट करेल. असं करत करत आपण होल्ड करून घेतो आणि मोठा लॉस घेतो. का? आपण त्याच स्टॉकमधून एक्सपेक्ट करतो की हाच वरती चालला जाईल. जर मी याला छोट्या लॉसमध्ये कापला असता तर नेक्स्ट ट्रेडमध्ये माझा रिकव्हरी झाला असता. पण तुम्ही असं न विचार करता तुम्ही मोठा लॉस घेऊन घेता आणि मोठा लॉस घेतला तर तुम्ही तिथे काय करता? रिव्हेंज ट्रेडिंग करता. ठीक आहे. तुम्ही काय करता? रिव्हेंज ट्रेडिंग, ओव्हर ट्रेडिंग आपण करतो, मल्टिपल ट्रेड इनिशिएट करतो. तुम्हाला मी रूल्स पण आधी दिलेले आहेत की दिवसाला मॅक्सिमम 2 इंट्राडे ट्रेड करायचे आहेत. तर लॉस रिकवर करण्यामागे आपण काय करतो? 10-10 ट्रेड घेऊन घेतो. त्याच्यामध्ये आपण ब्रोकरच्या खिशामध्ये पैसे टाकतो. ठीक आहे. चार्जेस वगैरे वाढवतो आपण. नाही, तसं करायचंच नाही आहे. लागला स्टॉप लॉस घ्या. दिवसाला 2 ट्रेड जर पहिल्या ह्याच्यावर जर 2 ट्रेड जर तुम्ही कन्सिडर केलेले आहेत, पहिल्या स्टॉकमध्ये जरी स्टॉप लॉस लागला, दुसरा स्टॉक जर 1:2 देतो आहे, तिथेच तुमचा लॉस रिकवर होऊन सुद्धा तुम्ही प्रॉफिटमध्ये राहणार ना. आणि ठीक आहे, तुम्ही एकही जरी दिवसाला ठरवलेलं की एकच ट्रेड घ्यायचा आहे इंट्राडेचा, तर तो नेक्स्ट डे रिकवर होणार. छोटा लॉस आहे, अगदी लवकर तुमचा रिकवर होणार. पण तुम्ही त्याला होल्ड करत बसणार तर तो मोठा लॉस रिकवर करणं मग कठीण जातं आपल्याला. त्याचा अगेन्स्ट आपण मग आपली सायकॉलॉजी तर खराब होतेच, पण आपण रिव्हेंज ट्रेडिंग, ओव्हर ट्रेडिंग ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतो. तर काय करायचं आहे? स्टॉप लॉसला एक्सेप्ट करायचं आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर आहे रिस्क रिवॉर्ड रेशो. आता रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की जर तुम्ही बिगिनर आहात तर ॲटलिस्ट 1:1 ठेवा. त्याच्यानंतर हळूहळू 1:2, 1.5 आणि 1:2 ठेवा इंट्राडेमध्ये. ठीक आहे. 1:3, 1:4 ठेवायचं नाही आहे. 1:2 मॅक्सिमम असलं पाहिजे. इनफ आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करता की रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे 1:1 मिनिमम तुम्हाला ठेवायचा आहे. तुम्ही काय करता? रिस्क मोठी आणि स्टॉक थोडंसं वरती गेला की अगदी अर्ली प्रॉफिट बुक करता. तर तसं चालतं का? नाही. मी स्टॉप लॉस मोठा इथे ठरवलेला आहे आणि मी प्रॉफिट का छोटा घेऊ? तर ॲटलिस्ट 1:1 पर्यंत थांबा. खूप लोक आहेत असे, तो स्टॉक नंतर खूप चांगली रॅलीही करून देतो. तुम्ही चांगला निवडलेला स्टॉक आहे, ब्रेकआउट झालेला आहे, एंट्री घेतली, पण एकाच कॅन्डलमध्ये बुक केलं. असं होतं. ठीक आहे. भरपूर जणांसोबत होतं. तर असं करू नका. तुम्हाला जर प्रॉफिटेबल बनायचं आहे आणि पोझिशन सायझिंग जर छोटी असली तर तुम्ही ट्रेंड कॅप्चर करणार. ठीक आहे. पोझिशन सायझिंग छोटी ठेवा. 1:1, मग 1:1.5 आणि 1:2 ठेवा. जर जेवढी माझी रिस्क आहे ॲटलिस्ट तेवढा मी प्रॉफिट घेईल. त्याच्यापेक्षा कमी प्रॉफिट मी घेणार नाही. तर रिस्क रिवॉर्ड रेशो मेंटेन करायचा आहे. ठीक आहे. हे झालं. त्याच्यानंतर जो स्विंगचा आहे, तो जो रिस्क रिवॉर्ड रेशो कसणार आहे, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं, स्टॉप लॉस जो आहे तो तुमचा असला पाहिजे मॅक्सिमम 2%चा. मॅक्सिमम 2%चा स्टॉप लॉस असला पाहिजे. आणि जो तुमचा रिवॉर्ड आहे तो असायला पाहिजे मिनिमम 4 to 5%. जो रिवॉर्ड आहे तो किती असला पाहिजे? मिनिमम 4 to 5% स्विंगमध्ये. आणि मिळतो, इझिली मिळतो हा. तर अशा प्रकारे तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्हाला फॉलो करायचा आहे. इंट्राडेचा सांगितलं आहे, स्विंगचा किती 2%ची रिस्क मॅक्सिमम, त्याच्यापेक्षा वरती रिस्क जाती आहे तर कट करायचं तिथे, तुमचा स्टॉप लॉस घ्यायचा आहे तुम्हाला तिथे. ठीक आहे. तर अशा प्रकारे रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्ही मेंटेन ठेवू शकता. त्याच्यानंतर येतं ट्रेड विथ स्ट्रॅटर्जी. आता ट्रेड विथ स्ट्रॅटर्जीमध्ये आहे की अगदी रँडमली कोणत्याही स्टॉकमध्ये जात बसायचं नाही आहे आपल्याला. तुमची जी स्ट्रॅटर्जी आहे, तुमचा जो सेटअप आहे तो बनला तरच तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे. आणि जे सेटअप्स आहेत ते काही काही लोकांचे असे असतात 10-10 सेटअप्स असतात.
तर तसं जाऊ नका. 10-10 सेटअपवरती ट्रेडिंग करू नका. तुम्हाला मॅक्सिमम 3 सेटअप ठेवायचे आहेत. ठीक आहे. लिमिटेड सेटअप्स ठेवा. ते बनले तरच घ्या. नाही बनले तर वेट करा. आणि वेट करा. तुम्हाला आज नाही, जर स्विंग म्हणते आज जर नाही केला उद्या ब्रेकआउट करेल, उद्या नाही केला तर त्याच्या दुसऱ्या, आणि रोज मिळतात असे स्टॉक्स जे मी तुम्हाला सेटअप दिलेले आहेत त्याच्यावरती. स्विंगसाठी सुद्धा रोज मिळतात. ठीक आहे. तर काय करायचं आहे की जे स्ट्रॅटेजी आहे, जो सेटअप आहे, तो तुमचा किती असला पाहिजे, मॅक्सिमम 3 सेटअप्स असले पाहिजे. 10-10 सेटअप्स यूज करू नका. आणि त्या सेटअपवरती बिलीव्ह ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. जे 3-4 सेटअप आता तुम्ही स्टडी केलंच असणार त्या सेटअपवरती, जे 2-3 सेटअप तुम्ही यूज करतात तेच ठेवायचे आहेत, त्याच्यावरती बिलीव्ह करायचं आहे. कधी कधी होतं की कंटिन्युअस लॉस पण होऊन जातो, तर आपण काय करतो, सेटअप चेंज करत राहतो. नाही करायचं. माझ्या सेटअपवरतीच मी स्टिक असली पाहिजे, मी सेटअप चेंज करणार नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला मिनिमम सेटअप्स ठेवायचे आहेत, बिलीव्ह करायचे आहे त्या सेटअपवरती. सेटअप मी ऑलरेडी दिलेले आहेत, तुम्ही नवीन असाल तर जाऊन बघा चॅनलवरती. त्याच्यानंतर आहे स्टॉप ओव्हर ट्रेडिंग. ठीक आहे. आत्ता हा जो विषय आहे स्टॉप ओव्हर ट्रेडिंग, हे जे ओव्हर ट्रेडिंग जो आहे, लोक दिवसभर इंट्राडे ट्रेडमध्ये एंट्री करत राहतात. आता ऑप्शनवाल्यांची मी गोष्टच करत नाही इथे. ऑप्शनवाल्यांचं तर मग मी सांगू शकत नाही ते किती ट्रेड करतात दिवसाला. अगदी म्हणजे प्रॉफिटेबल असून सुद्धा त्यांना ते प्रॉफिटेबल राहत नाही. चार्जेसमध्ये सगळे त्यांचे पैसे चालले जातात. तर जर तुम्ही इक्विटीमध्ये करतात आहे तरी पण तुम्हाला ओव्हर ट्रेडिंग नाही करायचे आहे. रूल मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले आहेत. तुम्हाला मॅक्सिमम 2 स्टॉक घ्यायचे आहेत, तेही कधी सेटअपचा ब्रेकआउट झाल्यावर. आणि सकाळी सकाळी ब्रेकआउट मिळतो, अगदी 10:30च्या आधी मिळतो. 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता नाही. ठीक आहे. 10:30च्या आधी जर ब्रेकआउट मिळत असेल तरच तुम्हाला तो बाय करायचा आहे. मॅक्सिमम 2 स्टॉक, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि भरपूर जण आहेत अगदी एकच ट्रेड करतात दिवसाला इंट्राडेचा. तर तुम्ही दोन्ही गोष्ट म्हणजे जसं की स्विंग आणि इंट्राडे असं दोन्ही गोष्टी जरी केल्या तरी तुम्ही छान प्रॉफिटेबल राहू शकता. पण जर तुम्ही फक्त इंट्राडे करता आहेत तर तुम्ही मल्टिपल ट्रेड करता, त्याच्यामध्ये प्रॉफिट जरी झाला पहिल्या ट्रेडमध्ये, दुसऱ्या ट्रेडमध्ये लॉस घेऊन बसता. आणि पहिल्या ट्रेडमध्ये जर प्रॉफिट झालेला आहे तर कशालाच दुसरा ट्रेड आपण इनिशिएट करायचा, नाहीच करायचा. ठीक आहे. तर तुम्ही स्वतःचे रूल्स ठेवायचे असतात की मला दिवसाला एकच किंवा 2, मॅक्सिमम 2, त्याच्यापेक्षा तिसरा तर मी बनतही असेल, माझ्यासमोर ब्रेकआउट जरी करत असेल तरी मी नाही घेणार, अशी सायकोलॉजी ठेवायची तुम्हाला. ठीक आहे. तर हे अगदी महत्त्वाचे पॉईंट आहेत. आणि आपण काय करतो की स्टॉप लॉस जर लागलेला आहे आपला, ठीक आहे, तर आपण तो कट करत नाही. आपण काय करतो, तो होल्ड करून घेतो आणि आपण एक्सपेक्ट काय करतो की सेम स्टॉक मध्येच मला रिकवर झाला पाहिजे, ह्याच स्टॉकमध्ये वरती गेला पाहिजे, हा स्टॉक वरती गेला पाहिजे, असं एक्सपेक्ट करतो. जर मी तो छोटा लॉसमध्ये जर कापला तर दुसऱ्या ट्रेडमध्ये मला प्रॉफिट मिळणारच ना. 1:2. तसंही माझी रिस्क रिवॉर्ड रेशो आहे माझा इंट्राडेचा, तर दुसऱ्या दिवशी रिकवर होईल. मग मोठा लॉस घेऊन मल्टिपल ट्रेड करणार, रिव्हेंज ट्रेडिंग करणार, तर असं करायचं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे की स्टॉप लॉस एक्सेप्ट करणं. ठीक आहे. सो एवढे 5 पॉईंट आहेत अगदी महत्त्वाचे. ठीक आहे. आणि सायकोलॉजी वरती पण मी तुम्हाला देऊ शकते व्हिडिओ. कमेंट करा. ट्रेडिंग सायकोलॉजीचा जर व्हिडिओ पाहिजे तर मला कमेंट करा. मी तुम्हाला अगदी छान एक्सप्लेन करून तुम्हाला व्हिडिओ देणार आहे त्याचा. तर कमेंट करा. जास्तीत जास्त कमेंट आल्यावर मी तो सायकोलॉजीचा व्हिडिओ अपलोड करणार. ठीक आहे. सो सेटअप्स आणि हे सगळे पॉईंट्स जर असले तर तुम्ही प्रॉफिटेबल बनणार म्हणजे बनणार. आणि तुम्ही टेलिग्रामवरती नसताल तर टेलिग्राम जॉईन करून घ्या.
नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा फ्रेंड्ससोबत, फॅमिली मेंबर्ससोबत. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय.